नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या फार्म मशिनरी आणि पॉवर या सब्जेक्टचा लेक्चर नंबर 6 आणि लेक्चर नंबर 7 पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत। आपला कोर्स नंबर आहे इंजिनिअरिंग 232। ओके, सो आजचा टॉपिक आहे ट्रॅक्टर। ट्रॅक्टरचे डिफरंट टाइप्स कोणते असतात, ट्रॅक्टर सिलेक्शन कसं करायचं, त्याच्यानंतर डिफरंट पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम इन ट्रॅक्टर काय असतात आपण या लेक्चरमध्ये आज आपण बघूया। सो ट्रॅक्टर आपण अशा प्रकारचं ट्रॅक्टर आपल्या दैनंदिन दिवसामध्ये बघतो। मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला असं ट्रॅक्टर दिसतं। तर आपण ट्रॅक्टरची डेफिनेशन कशी करू शकतो, ट्रॅक्टरची डेफिनेशन आपण अशी करू शकतो की ट्रॅक्टर इज अ सेल्फ प्रोपेल पॉवर युनिट हॅव्हिंग व्हील्स और ट्रॅक्स। ओके, व्हील्स और ट्रॅक्स आहेत, सेल्फ प्रोपेल पॉवर युनिट आहे, इंजिनची पॉवर त्याला ट्रान्समिट करून तो एकतर व्हीलला देऊ शकतो, आपण ट्रॅक्टिव्हवर करू शकतो, किंवा पीटीला देऊन आपण एखादं स्टेशनरी इक्विपमेंट सुद्धा रन करू शकतो। ओके, सो इट इज अ सेल्फ प्रोपेल पॉवर युनिट। ओके, सो ट्रॅक्टर इंजिन इज यूज ॲज अ प्राईम मूवर। जेव्हा आपल्याला एखादं ट्रॅक्टिव्हवर करायचे आपण हेच ट्रॅक्टर इंजिन ॲज अ प्राईम मूवर करू शकतो। प्राईम मूवर म्हणजे एखादी अशी गोष्ट की जी दुसऱ्या गोष्टीला वाहून नेते, आणि किंवा जर समजा आपल्याला स्टेशनरी वर्क करायचं आहे तर पीटीओचा वापर करून, पॉवर टेक ऑफचा वापर करून आपण एखादं स्टेशनरी इक्विपमेंट रन करू शकतो। समजलं? नेक्स्ट, ट्रॅक्टरची डेव्हलपमेंट झाली। इतिहास बघूया ट्रॅक्टरचा। जर ट्रॅक्टरचा इतिहास बघायला गेलं तर 1890ला आपल्याला सापडतं नाव जॉर्ज एच हॅरिस। हे नाव लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट नाव आहे, जॉर्ज एच हॅरिस। ओके, आता नुकताच ICAR मध्ये क्वेश्चन विचारला गेला की 1890 मध्ये जे काही ट्रॅक्टर डेव्हलपमेंट झाली ती कोणी केलेली होती बरं का। फर्स्ट ऑन रेकॉर्ड ट्रॅक्टर अपियर्ड ऑन विथ द हेल्प ऑफ बाय जॉर्ज एच हॅरिस ऑफ शिकागो। ओके, हे नाव लक्षात ठेवा। पहिलं स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे 1890चं। ओके, आता 1900 साला सक्सेसफुल गॅसोलाईन ट्रॅक्टर वॉज इंट्रोड्यूस। पहिलं सक्सेसफुल गॅसोलाईन ट्रॅक्टर इंट्रोड्यूस झालं 1906ला बरं का। 1906ला गेलो आपण डायरेक्ट। आता 1906ला सक्सेसफुल गॅसोलाईन ट्रॅक्टर इंट्रोड्यूस झालं बाय चार्ल्स डब्ल्यू हार्ट अँड चार्ल्स एस पार। ओके, लोवामध्ये। आता 1911ला पहिलं ट्रॅक्टर डेमॉन्स्ट्रेशन झालं, पहिलं ट्रॅक्टर डेमॉन्स्ट्रेशन झालं, दाखवलं गेलं, व्यवस्थित डेमॉन्स्ट्रेशन केलं गेलेलं आहे 1911ला। 1915 ते 1921 1915 ते 1919 मध्ये काय झालं, पीटीओ माहीत असेल आपल्या सगळ्यांना, पॉवर टेक ऑफ, तो डेव्हलप झाला, इंट्रोड्यूस झाला। 1920 ते 24 मध्ये काय झालं, ऑल पर्पज ट्रॅक्टर डेव्हलप। ऑल पर्पज ट्रॅक्टर असतं मित्रांनो, आपण ज्या मागे बघितलं ते आपण त्याला ऑल पर्पज ट्रॅक्टर म्हणू शकतो। ओके, ऑल पर्पज ट्रॅक्टर्स वॉज डेव्हलप। ओके, 1936 टू 1937 ओके, डिझेल इंजिन वॉज इंट्रोड्यूस इन ट्रॅक्टर। ओके, डिझेल इंजिन आणि न्यूमॅटिक टायर्स। डिझेल इंजिन तुम्हाला माहिती आहे, न्यूमॅटिक टायर काय, हेच न्यूमॅटिक टायर्स, दीज आर द न्यूमॅटिक टायर्स। ओके, ज्याच्यात आपण हवा आणि बालास्टिंग भरतो आणि आपलं ट्रॅक्टिव्हवर करतो। 1950 हे बघा, 1936 ते 1937ला झालं डिझेल इंजिन आणि न्यूमॅटिक टायर्स। त्याच्यानंतर 1950 ते 1960च्या पिरियडमध्ये काय झालं, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डिझेल ट्रॅक्टर्स, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ डिझेल ट्रॅक्टर्स स्टार्ट झालं आणि थ्रू आउट द वर्ल्ड त्याचं प्रोडक्शन चालू झालं। ओके, 1960 ते 1961ला भारतात काय झालं, 1960 ते 1961ला भारतात काय झालं, ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग वॉज स्टार्टेड इन इंडिया। ओके, 1961ला MS आयसर गुड अर्थ यांच्याकडून आपल्या इंडियामध्ये ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट झाली। हे पण आयसर किंवा MCRला क्वेश्चन विचारला जातो याच्यावरती। ओके, 1962 ते 1970च्या पिरियडमध्ये काय झालं, manufacturers like tractor and farm equipment from Madras, Hindustan Tractors of Baroda, Escort Tractors of Faridabad, and International Harvester in Bombay started work during this period. या पिरियडमध्ये या सगळ्या ट्रॅक्टर कंपन्यांनी त्यांचं वर्क चालू केलेलं आहे ट्रॅक्टर डेव्हलपमेंट करण्यासाठी, मॅन्युफॅक्चर करण्यासाठी। 1971ला इस्कोट ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड स्टार्ट झालं त्यांचं प्रोडक्शनला। ओके, त्यांनी 4 ट्रॅक्टर चालू केलं, प्रोड्युसिंग 4 ट्रॅक्टर्स। ओके, आता बघा HMT ट्रॅक्टर असतात, HMT तुम्ही ऐकलेलं असणार, ती HMT ट्रॅक्टर्स मॅन्युफॅक्चर स्टार्ट झालं 1973ला। ओके, 1974ला काय झालं, पिट्टी आणि किर्लोस्कर ट्रॅक्टर यांचं मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट झालं। ओके, 1975ला हर्षा ट्रॅक्टर इंट्रोड्यूस झालं आणि इस्टॅब्लिश केले गेलेले त्यांना। ओके, 1981ला ऑटो ट्रॅक्टर्स वेअर स्टार्टेड, ऑटो ट्रॅक्टर डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टेड झाली 1981ला। ओके, आता नंतरचं बघूया, 1982ला युनिव्हर्सल ट्रॅक्टर इंट्रोड्यूस झालं आणि डेव्हलप झालं। युनिव्हर्सल ट्रॅक्टर 1982ला इंट्रोड्यूस झालं, डेव्हलप झालं। 1983 ते 2003 मध्ये काय झालं माहिती आहे का, हे जे आपण जे ऐकतो बघा, GTCL ट्रॅक्टर्स, महिंद्रा ट्रॅक्टर्स, सोनालिका, VST, LT, बजाज ट्रॅक्टर्स, आर प्रोड्युसेड यांचं प्रोडक्शन चालू झालं बऱ्यापैकी 1983 ते 2003च्या पिरियडमध्ये सक्सेसफुली स्टार्ट झालं दिस काइंड ऑफ ट्रॅक्टर्सचं प्रोडक्शन। ओके,
क्लिअर. नेक्स्ट टॉपिक बघूया आपण. क्लासिफिकेशन जर आपण ट्रॅक्टरचं करायला घेतलं क्लासिफिकेशन, तर आपण एक सिंपल ट्रॅक्टरचं क्लासिफिकेशन कसं करू शकतो. चला बाबा, ट्रॅक्टरचं क्लासिफिकेशन जर करायला घेतलं त्याच्या डिझाईननुसार, तर व्हील ट्रॅक्टर असतं जे आपण रोज बघतो, क्राउलर ट्रॅक्टर असतं जे आपण नंतर बघणार आहे त्या स्लाईडमध्ये शेवटी, आणि एक वॉकिंग टाईप ट्रॅक्टर असतं जे आपण पॉवर टिलर म्हणून सुद्धा ओळखतो. ओके, चला एक एक बघूया. आता व्हील ट्रॅक्टरचं काय म्हणणं आहे की क्लासिफिकेशन ऑफ व्हील ट्रॅक्टर कसं आहे. आता हे व्हील ट्रॅक्टरचं झालं, ज्याला न्यूमॅटिक टायर्स आहेत, व्हील ट्रॅक्टरचं झालं. पण याच्यात पण जनरल पर्पज एक आहे, रो क्रॉप पर्पज एक आहे, आणि स्पेशल पर्पज ट्रॅक्टर एक आहे. या पहिला आपला न्यूमॅटिक टायरवाले जे व्हील ट्रॅक्टर आहेत की ज्यांना चाकं आहेत, त्यांच्यात पण 3 ग्रुप पडलेले आहेत. ओके, चला यांच्यातच पहिला ग्रुप बघून घेऊ लगेच. आता जर्नल पर्पज ट्रॅक्टर काय म्हणतं. आता इट इज यूज फॉर मेजर फार्म ऑपरेशन सच ॲज प्लगिंग, सॉविंग, हार्वेस्टिंग, ट्रान्सपोर्टिंग इत्यादी जे काम असतात ते. आता ते ट्रॅक्टर्स ह्या लो ग्राउंड क्लिअरन्स, आपण याला म्हणू शकतो का रे जनरल पर्पज ट्रॅक्टर? हो म्हणू शकतो. लो ग्राउंड क्लिअरन्स आहे, एवढा पण काही क्लिअरन्स त्याला जास्त नाही आहे. याच्याने आपण प्लगिंग करतो, हार्वेस्टिंग करतो, सॉविंग करतो, ट्रान्सपोर्टिंग करतो. इंजिन पॉवर चांगली असते याची, गुड अडेशन, आणि त्याचं चांगलं जमीनसोबत कॉन्टॅक्ट असतो. वाईट टायर असतात याचे वाईट टायर्स बऱ्यापैकी. ओके, सो दिस इज अ जनरल पर्पज ट्रॅक्टर. सेकंड रो क्रॉप ट्रॅक्टर जर आपण बघायला घेतलं, तर रो क्रॉप ट्रॅक्टर अशा काहीतरी प्रकारचं दिसतं. ओके, आता हे एकच रो क्रॉप ट्रॅक्टर नाही आहे, बरेचसे रो क्रॉप ट्रॅक्टर कसे दिसतात तुम्हाला दाखवतो मी बरं का. एक इमेज, एका ड्रॉइंगच्या सहाय्याने तुम्हाला दाखवतो. समजा इथं क्रॉप आहे. ओके, तर बरेचसे रो क्रॉप ट्रॅक्टर असे असतात की त्यांचे व्हील असे असतात एवढे मोठे, किंवा जे काय असतील ते लहान, आणि त्यांचा शाप त्यांचा एवढा मोठा असतो की त्यांच्या खाली ही जी ट्री आहे ना, ही ट्री, आणि इथं ते ट्रॅक्टर असतं एवढं. म्हणजे त्या ट्रॅक्टरच्या खाली एखादं झाड येऊ शकतं आणि त्या झाडाच्या आजूबाजूने ट्रॅक्टर चालू शकतं, असं सुद्धा रो क्रॉप ट्रॅक्टर असतं. ओके, सो इट इज यूज फॉर रो क्रॉप कल्टिवेशन. सच ट्रॅक्टर इज प्रोव्हाइडेड विथ रिप्लेसेबल ड्रायव्हिंग व्हील्स ऑफ डिफरंट थ्रेड विड्स. एखाद्या झाडाची जी काही गॅप ठेवलेला असतो आपण, तो डिफरंट असतो, त्याच्यामुळे त्याचे टायर व्हील जे असतात किंवा तो जो गॅप मेंटेन करायचा असतो त्यांना टायर ठेवण्यासाठी, तो आपण रिप्लेसेबल असतो या रो क्रॉप ट्रॅक्टर्समध्ये. ओके, वाईड व्हील ट्रॅक असतो त्यांना, ते ॲडजस्ट करू शकतात आपण, जे काही रोचं डिस्टन्स असतो त्यांच्यानुसार. ओके, आता झाडांमध्ये डिस्टन्स जसं असतं त्यांच्यानुसार आपण त्याचं व्हीलची विड्थ मॅनेज करू शकतो. स्पेशल पर्पज ट्रॅक्टर जर बघितलं आपण, तर खरं तर स्पेशल पर्पज ट्रॅक्टर अशा काहीतरी प्रकारचं दिसू शकतं आपल्याला. ओके, की समजा स्नो काढायचं आहे आपल्याला, किंवा काहीतरी बुलडोझर लाईक ट्रॅक्टर डेव्हलप केलं कोणीतरी काहीतरी दुसऱ्या पर्पजसाठी. समजा इथं दिलेलं आहे त्यांनी डिफायनड जॉब आहेत काहीतरी बरं का, त्यांना ट्रॅक्टरकडून करून घ्यायचे आहेत. कॉटन फील्डसाठी काही करायचे आहेत, मार्शी लँडमध्ये काहीतरी जॉब त्यांना ऑपरेशन करायचं आहे, हिल साईडवर काहीतरी ऑपरेशन करायचं, म्हणजे असे डिफरंट रॅदर दॅन बेसिक ॲग्रिकल्चर जर त्यांना जॉब परफॉर्म करायचे आहेत, तर स्पेशल पर्पज ट्रॅक्टर डेव्हलप केलं जातं. ओके, क्लिअर. आता सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर जर तुम्ही करायला गेले की अरे बाबा ट्रॅक्टर घेऊ तर घेऊ कसं, किंवा एखाद्याला सजेस्ट करू तर करू कसं, तर बघा ट्रॅक्टरचं सिलेक्शन करायला काही स्टेप्स आहेत. एक स्टेप आपण व्यवस्थित बघूया. जर तुमची लँड होल्डिंगनुसार जर आपण गेलो, अंडर सिंगल क्रॉपिंग पॅटर्न, तुमचा सिंगल क्रॉपिंग पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. इट इज नॉर्मली रिकमेंडेड. काय रिकमेंड करणार? 1 HP घ्यायचा. 1 HPचा पॉवर लक्षात घ्यायची 2 हेक्टरसाठी. 2 हेक्टरसाठी 1 HP पकडून चालायचा जर तुमचा सिंगल क्रॉपिंग पॅटर्न आहे तर. ओके, तेव्हा जाऊन तुम्ही 20 ते 25 HP ट्रॅक्टर घ्या की जो 40 हेक्टरला सुइटेबल होईल. 20 ते 25 HPचा ट्रॅक्टर तुमचा 40 हेक्टरला सुइटेबल होईल अकॉर्डिंग टू लँड होल्डिंग्स बरं का. लँड होल्डिंगनुसार जर आपण ट्रॅक्टर सिलेक्ट केलं, सिंगल क्रॉपिंग पॅटर्न आहे. ओके, 1 HP फॉर एव्हरी 2 हेक्टर्स ऑफ लँड असं आपण ठरवून दिलं याच्यानुसार. मग त्याच्यानुसारच काय म्हणतील ते की मग 20 ते 25 HPचा एक ट्रॅक्टर घ्या की जो तुमचा 40 हेक्टर फार्ममध्ये काम करू शकतो. ओके, झालं लँड होल्डिंग्स. क्रॉपिंग पॅटर्न जर आपला असला समजा जनरली 1.5 हेक्टर पर HP. ओके, 1.5 हेक्टरला 1 HPचं पॉवर आपण देतो. ओके, ती पॉवर नंतर आपण मल्टिप्लाय करून ते ट्रॅक्टर आपण डिफाईन करतो. ओके, आता मग रिकमेंड काय केलेलं आहे, इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल आहे चांगल्या प्रकारे. ओके, आणि मोर दॅन 1 क्रॉप इज टेकन. मल्टिपल क्रॉपिंग सिस्टम आहे. इथं सिंगल क्रॉपिंग पॅटर्न होता. आता मग या ठिकाणी काय करणार, मल्टिपल क्रॉपिंग सिस्टम आहे तुमचा. 30 ते 35 HPचा ट्रॅक्टर 40 हेक्टरसाठी घेणार. इथं तुम्ही 20 ते 25 HPचा ट्रॅक्टर 40 हेक्टरसाठी घेतलेला. आता तुमच्या मल्टिपल क्रॉपिंग सिस्टम आहे तर चला बाबा 30 ते 35 HPचा ट्रॅक्टर तुम्ही सजेस्ट करणार 40 हेक्टरच्या लँडसाठी. ओके, आता सॉईल कंडिशन नसतं जर आपण बघितलं, आता ट्रॅक्टर आहे विथ लेस व्हील बेस.
लेस व्हील बेस, जास्त उंच नाही. उंच म्हणजे तो क्लिअरन्स वेगळा असतो. व्हील बेस काय असतो बेसिकली, व्हील बेस काय असतो, समजा पुढचं चाक मागचं चाक दोघा चाकांचा अंतर मे बी व्हील बेस. ओके, पुढचं चाक मागचं चाक दोघा चाकांमधला अंतर व्हील बेस. ओके, लेस व्हील बेस पाहिजे, हायर ग्राउंड क्लिअरन्स पाहिजे अँड लो ओव्हरऑल वेट पाहिजे. दिस विल वर्क गुड इन सॉइल कंडिशन. ओके, जर आपण समजा हे ट्रॅक्टर वापरलं, आता सॉइल कंडिशन जर समजा आपली लाईट आहे, लाईट सॉइल एकदम, तर हलकी सॉइलमध्ये आपण हेवी ट्रॅक्टर नाही वापरू शकत. हलकी सॉइलमध्ये उंच ट्रॅक्टर, लाईटर इन वेट आणि जे काय असतं आपलं काय लेस व्हील बेस पाहिजे. ओके, सफिशियंट डेप्थ इन कॉटन, ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये आपण असलं हे करू शकणार नाही. ओके, lighter soil but will not be able to give sufficient depth in black cotton soil. आता जर आपण ठरवलं की क्लायमॅटिक कंडिशननुसार मला ट्रॅक्टर कसं सिलेक्ट करणार, मी क्लायमॅटिक कंडिशननुसार काय डिफरन्स येईल असा, समजा एखादा हॉट एरिया आहे बरं का, गरम, जिथं काही असं गरमी असते सहसा बरं का, तिथं तुम्ही काय करणार, एअर कूल इंजिन्स आर प्रिफरेड. ओके, एखादा तुम्ही समजा राजस्थानमध्ये गेले, तिथं तुम्ही वॉटर कूलिंग सिस्टम जर वापरलं, तुम्हाला वॉटर एवढं सहज असं भेटणार नाही, तिथं तुम्हाला एअरच भेटू शकते, त्याच्यामुळे तिथं तुम्ही एअर कूलिंग सिस्टम वापरू शकता. आणि जर समजा तुम्ही अजून हायर अल्टिट्यूड, जर समजा तुम्ही उंचावर गेले, एकदम खूप डोंगर माथ्यावरती लाईक हिमालय सारख्या प्रदेशावरती गेले, तिथं तुम्ही जर वॉटर सिस्टम वापरलं, वॉटर कूलिंग सिस्टम वापरलं ना, तर होईल काय, वॉटर फ्रीज होऊन जाईल, तिथं वर्किंग करू शकत नाही इंजिन, एअर कूल सिस्टम वापरावं लागेल. असं आपण क्लायमॅटिक कंडिशननुसार एअर कूल सिस्टम सिलेक्ट करू शकतो, ट्रॅक्टर सिलेक्ट करू शकतो. रिपेअर फॅसिलिटीज काय आहेत आपल्या, इट शुड बी इन्शुअर दॅट द ट्रॅक्टर टू बी परचेस हॅज अ डीलर ॲट नियरबाय प्लेसेस. ट्रॅक्टर तर घेतलं, पण त्याचा मेंटेनन्ससाठी, रिपेअरसाठी काही आहे का जवळपास स्थान, ते पण आपण बघणार आहेत. रनिंग कॉस्ट, आता ट्रॅक्टर विथ लेस स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पशन, अरे बाबा जर ट्रॅक्टर तुमचं चालते पण जर फ्युअल एवढं खाते की तुम्हाला त्याचा इकॉनॉमिकल फायदाच होत नाही, तर तुम्ही ते घेणार का. मग लेस फ्युअल कन्झम्पशन, तुम्ही असं ट्रॅक्टर घेणार की ज्याच्यात फ्युअल जरा कमी लागते पण काम जास्त होते, त्याच्यामुळे तुम्ही रनिंग कॉस्ट वाचू शकतात. ओके, आता इनिशियल कॉस्ट अँड रिसेल व्हॅल्यू, आता बघा याच्यात एक स्टेटमेंट असं दिलेलं आहे की व्हाईल कीपिंग द रिसेल व्हॅल्यू इन माइंड, जेव्हा तुम्हाला लक्षात येते की जेव्हा तुम्ही नंतर ते विकू शकतात, त्या व्हॅल्यूला लक्षात ठेवा आणि त्यानुसार इनिशियल कॉस्ट तुम्ही इन्व्हेस्ट करा. ओके, नेक्स्ट, आता बघा बऱ्याचशा वेळेस ट्रॅक्टर सिलेक्ट करताना आहे ना, आपण जर समजा टेस्ट रिपोर्ट बघितला एखाद्या ट्रॅक्टरचा, चला बाबा हे एवढं जरी नाही केलं, बरेचसे जे काही ट्रॅक्टर फार्म मशिनरी टेस्टिंग स्टेशन असतात, फार्म मशिनरी टेस्टिंग स्टेशन असतात, तिथं मोस्ट ऑफ द ट्रॅक्टर टेस्टिंग केले गेलेले असतात आणि ते टेस्टिंगचे रिपोर्ट इथं अवेलेबल असतात, ते पण तुम्ही कधीतरी चेक करून बघू शकतात, काय फायदे काय तोटे त्या ट्रॅक्टरचे, तेव्हा तुम्हाला समजून जातील. ओके, चला नेक्स्ट. आता जर बघितलं व्हील ट्रॅक्टर, एक मिनिट स्टॉप करून, तर आपण पहिल्यांदा बघितलेलं होतं की आपण ट्रॅक्टरचे क्लासिफिकेशन केले होते, व्हील ट्रॅक्टर, क्राउलर ट्रॅक्टर आणि वॉकिंग टाईप ट्रॅक्टर. चला बाबा आता व्हील ट्रॅक्टरबद्दल व्यवस्थित बघूया आपण. ओके, कारण की व्हील ट्रॅक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट विदिन ऑल ट्रॅक्टर्स. ओके, सो व्हील ट्रॅक्टरचे कंपोनंट काय काय असतात आपल्याला माहिती आहे, टायर्सपासून त्याच्यात इंजिन असतं, रेडिएटर असतं किंवा ट्रान्समिशन गिअर असतात त्याला, जे त्याचं स्पीड इंजिनपासून तर आपण PTOपर्यंत किंवा रिअर व्हीलपर्यंत आपण त्याला पॉवर ट्रान्समिट करतो. डिफरन्शियल युनिट काय असतं, फायनल ड्राईव्ह काय असतं, रिअल व्हील्स काय असतात, फ्रंट व्हील, त्याच्यानंतर स्टेरिंग मेकॅनिझम असतं, हायड्रोलिक कंट्रोल सिस्टम असतं, ब्रेक्स असतात, PTO असतो, ट्रॅक्टर पुली असतो, सगळं बघूया एक एक. ओके, सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर करूया आता. ओके, तर पहिलेच बघू आपण पॉवर ट्रान्समिशन सिस्टम. पॉवर ट्रान्समिशन सिस्टम, आता तुम्ही म्हणणार पॉवर ट्रान्समिशन सिस्टम म्हणजे फक्त इंजिन का, नाही. पॉवर ट्रान्समिशन सिस्टम काय म्हणतं की ट्रान्समिशन इज अ स्पीड रिडक्शन मेकॅनिझम. आता ट्रान्समिशन इज अ स्पीड रिड्युसिंग मेकॅनिझम, हे पॉवर ट्रान्समिशन सिस्टमची डेफिनेशन. आता द कम्प्लीट पाथ ऑफ पॉवर फ्रॉम इंजिन टू व्हील इज कॉल्ड पॉवर ट्रेन. आता आपण याचं कॉम्बिनेशन करूया. ओके, जर समजा पॉवर ट्रान्समिशन सिस्टममध्ये तुम्ही जर बघितलं, इथं इंजिन आहे बरोबर, इथं इंजिन आहे, तर मग पिस्टन, इंजिन, 4 स्ट्रोक जे काही शिकलात तुम्हाला माहिती, इथं इंजिन आहे, पिस्टन हे वर्टिकल व्ह्यू आहे. ओके, हा पिस्टन किंवा जो काही वर्क करतो इंजिनची असेंब्ली पार्ट, हा मोशन देतोय कशाला, क्रँकशाफ्टला. क्रँकशाफ्ट रोटेशनल मोशन घेते. ओके, कंटिन्यू रिपीट आणि रोटेशनल मोशन घेते. तर आपण काय करणार, ते रोटेशनल मोशनचा आपण कुठेतरी यूज करणार. तो रोटेशनल मोशन आपण इकडून तर रिअर व्हीलपर्यंत सुद्धा आणू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस ट्रान्समिशन गिअर्स. ओके, आणि इथं आपण PTO दिसतोय आपल्याला, इथंपर्यंत सुद्धा आपण तो
रोटेशनल मोशन आणू शकतो. ओके, तर बघूया फ्रॉम स्टार्ट ऑफ द इंजिन टू द एंड ऑफ द पीटीओ और स्टार्ट ऑफ द इंजिन टू द एंड ऑफ द रियर व्हील पॉवर कशी ट्रान्समिट होते ते आपण आता इथं बघणार आहोत. ओके, इंजिन टू द रियर व्हील्स पॉवर ट्रान्समिट होते, स्पीड रिड्युसिंग मेकॅनिझम वापरतोय, अल्टर द रेशिओ ऑफ व्हील स्पीड अँड इंजिन स्पीड इन ऑर्डर टू सूट द फील्ड कंडिशन. फील्ड कंडिशन कशी आहे, कोणत्या प्रकारची जमीन आहे त्यानुसार आपण आपली स्पीड मॅनेज करतोय, आपला टॉर्क मॅनेज करतोय. ओके, ट्रॅक्टरचा हे सगळं आपण पॉवर ट्रान्समिट सिस्टीममध्ये बघणार आहोत. तर व्यवस्थित बघितलं तर पहिले आपला क्लच खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. आपण बघितलेलं मागच्या एका फिगर होती, पूर्णपणे आपण एक पेज घेतलेलं, त्या फिगरमध्ये आपण बघितलं की इकडं पिस्टन किंवा इंजिन असेंब्ली होती, मध्ये एक क्लचचा पार्ट होता, मग नंतर बाकी सगळं गिअर असेंब्ली होती. ओके, चला बाबा आता क्लच बघूया. ही क्लच प्लेट असते, बऱ्यापैकी लोकांनी बघितलेली असेल क्लच प्लेट. हा क्लच आहे ना बेसिकली फ्रिक्शनच्या प्रिन्सिपलवर वर्क करतो. एखादी गोष्ट मूव्ह करते, एखादी गोष्ट कंटिन्यू रोटेट होते, समजा हे रोटेट होते कंटिन्युअसली. ओके, आणि हे थोडंसं खडबडीत पाथ आहे बरं का, थोडंसं खडबडीत सरफेस आहे. याच्यावरती जर मी एखादी गोष्ट ठेवली याच्यासारखी, ओके, ती पण खडबडीत आहे, तर ती पण याच्यासोबत फिरायला लागेल ना, ती पण याच्यासोबत फिरायला लागेल. मग आता हे फिरण्यासाठी याला कोण मोशन देणार आहे, याला मोशन देणार आहे कोण, आपला क्रँकशाफ्ट. क्रँकशाफ्ट करून रोटेशनल मोशन घेऊन हे आपली क्लच प्लेट जेव्हा रोटेट होणार आहे, त्याच क्लच प्लेटला आपण क्लच प्लेटचा दुसरा पार्ट आपण जॉईन करतो आणि ते रोटेशनल मोशन आपण याला पण देतो आणि पुढचं सगळं रोटेशनल मोशन ट्रान्समिट केलं जातं फ्रॉम इंजिन टुवर्ड्स द रियर व्हील्स. ओके, बेसिक गोष्ट आहे. आपण याला असं नाही असं बघूया. ओके, आता आपण काय करतो, क्लच कुठं कुठं वापरतो. ओके, समजा तुमचं ट्रॅक्टर ऑफ आहे बरं का, तुमचं ट्रॅक्टर बंद आहे आणि तुम्हाला क्रँकिंग करायची आहे. आपण म्हणतो ना की हाताने आपण त्याला चाबी देऊन चालू करतो एक प्रकारे. ओके, तर क्रँकिंग करायची आपल्याला. क्रँकिंगच्या वेळेस तुम्ही विदाउट क्लच दाबल्याशिवाय तुम्ही क्रँकिंग करू शकत नाही. क्लच मेकॅनिझम तुम्हाला प्रेस करावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्रँकिंग करू शकतात तुम्ही. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं तर काय ॲप्लिकेशन आहे, गिअर चेंज करायचे तुम्हाला, डिफरन्स स्पीड रिडक्शन करायचे तुम्हाला, तुम्ही क्लच दाबून ते काम करू शकतात. ओके, आता आपण याचं वर्किंग बघूया. ओके, जर समजा मी तुम्हाला सांगितलं, आपण इंजिन बघितलेलं. ओके, इंजिन बघितलेलं आपण इंजिन बघितलेलं, पिस्टन बघितलं, कनेक्टिंग रॉड बघितला. ओके, आता इथून रोटेशनल मोशन जे ट्रान्सफर होतं कुठेतरी जात असेल रोटेशनल मोशन. ओके, आता तर समजा हे रोटेशनल मोशन इथं गेले, क्लच प्लेटचा एक पार्टला रोटेशनल मोशन भेटलं, ही क्लच प्लेट फिरते. ओके, ही क्लच प्लेट फिरते. आता तर समजा याला क्लच प्लेटला या क्लचचा दुसरा पार्ट जॉईन केला. ओके, तर ही पण फिरली, या दोघांना जॉईन केलं. ओके, या दोघांना जॉईन केलं. ओके, आता हे पण फिरायला लागणार, इकडच्या साईडची प्लेट पण फिरते एकमेकाला कनेक्ट झाल्यानंतर, कारण की ते फ्रिक्शन करतात एकमेकाला, ते खरबडीत सरफेस एकमेकाला चिपकतो आणि ते एकमेकाला सोबत रोटेशनल करायला भाग पाडतात. आता बघा, इथलं मोशन इथं तर रोटेशनल मोशन आहे, इथं ट्रान्सफर झालं, ह्या प्लेट्स पण फिरतायत. ओके, आणि याला जो आपला एक शाफ्ट लावलेला असतो तो इथं डिफरंट गिअर सिस्टीम जे असते ना आपली, जे असे स्पर गिअर असतात बघा, त्याला एक असं स्प्लाईन असतात, सगळ्या एकमेकासोबत कनेक्ट असतात ते गिअर. बघा तुम्ही बघितले असतील ते गिअर्स, ते आपण गिअर असेंब्लीमध्ये बघणार. ओके, डिफरंट जे काही गिअर्स असतात असे मोठे असतात, ते स्पीड रिडक्शनसाठी, टॉर्क वाढवण्यासाठी. ओके, तर याला पण स्पीड भेटतो. ओके, पण जर समजा आपल्याला वाटलं की कधीतरी गिअर चेंज करायचे आपल्याला, आपण म्हणतो मला गिअर चेंज करायचं आहे, तर आपण काय करतो, ते आपला लिव्हर असं नाही का, ते गिअर चेंज करायचं, आपण याच्याने गिअर चेंज करतो, तेव्हा आपण क्लच प्रेस करतो. ओके, क्लच प्रेस केल्यावर आपल्याला काय होतं माहिती आहे का, आता मी तुम्हाला सांगितलं की इकडून ही एक पार्ट रोटेट होतोय, याला कनेक्ट एक पार्ट आणि एक पार्ट याला फक्त चिपकलेला आहे. तर क्लच दाबल्यानंतर काय होतं की ही प्लेट पासून वेगळी होते, ही प्लेट ह्या प्लेटपासून वेगळी होते, म्हणजे बघा सेपरेट होऊन जाईल मग दोन प्लेट. ओके, ही प्लेट क्लच दाबल्यानंतर ह्या प्लेटपासून वेगळी होते, मध्ये गॅप दिसतोय. आता गॅप मेंटेन झाला जेव्हा तुम्ही क्लच दाबला तेव्हा. ओके, क्लच दाबला. ओके, क्लच दाबल्यानंतर इथं रोटेशनल मोशन कंटिन्यू आहे. ओके, इथं रोटेशनल मोशन कंटिन्यू आहे, ही प्लेट पण इकडची फिरते, पण ही सेपरेट झाल्यामुळे याला स्पीड देणारा कोणी नाही आहे, ही थांबायची थोडी कमी झाली, म्हणजे थांबली आणि त्या स्पीडने आता फिरत नाहीये, म्हणजे ही एक प्रकारे इंजिनपासून डिस्कनेक्ट झाली. ओके, डिस्कनेक्ट झाली. आता तुम्ही डिस्कनेक्ट केल्यानंतरच तुम्ही तुमचे ते काही गिअर जे काय असतात ना का,
गिअर 1 2 3 4 जे काही 5 6 याच्यावरती तुम्ही गिअर शिफ्ट करू शकतात। जेव्हा तुम्ही क्लच दाबणार, हा क्लच प्लेटचा जो काही पार्ट असतो तो डिसेंबल होतो, सेपरेट होतो आणि तेव्हा ते इंजिन पॉवर या गिअर मेकॅनिझमपासून वेगळी केली जाते। तेव्हाच तुम्ही इथं म्हणजे हे खरं तर हा जो गिअर असतो नाही का आपला गिअर चेंज करायचा, तो इथं आपल्याला काहीतरी करून देतो, इथं आपल्याला चेंजेस करून देतो। इथं कोणता गिअर कोणासोबत जोडायचा हे काम आपण तेव्हा करतो, तेव्हा आपण असे गिअर चेंजेस करतो। थर्डमध्ये आणायचं आहे, फोर्थमध्ये आणायचं आहे, फिफ्थमध्ये आणायचं आहे किंवा रिव्हर्समध्ये आणायचं आहे, त्याच्यासाठी आपण क्लच वापरतो। क्लच का? इंजिनचं मोशन या गिअर ट्रान्समिशन सिस्टीमपासून वेगळं करावं, तेव्हाच आपण गिअर चेंज करू शकतो, त्याच्यासाठी क्लच खूप इम्पॉर्टंट आहे। ओके, समजलं? क्लिअर? चला आता पुढे बघूया। आता आपण तेच बघितलं की आपण मागे ड्रॉ केलेलं की क्लचच्या पुढे की ते जी काही गिअर सिस्टम असतं नाही का, ते असं ड्रॉ केलेलं बघा, मी थोडंसं तसं नव्हतं पण आता बघा तुम्ही समजून घ्या। हे असं असे जे काही गिअर असतात ना, याला टायमिंग गिअर म्हणतो आपण, याला टायमिंग गिअर म्हणतो। आपण क्लच दाबल्यानंतर आपलं मेन इंजिन जे असतं ना पिस्टनवालं, ते मेन इंजिनची पॉवर जे असते ना रोटेशनल मोशन, ते आपण या असल्या असेंब्लीपासून वेगळी करतो आणि आपण इथं चेंज करून घेतो, फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, रिव्हर्स गिअर जे काय असेल ते, आणि मग वापस प्लस आपण जेव्हा सोडला तेव्हा ते वापस ती फ्रिक्शनल प्लेट एकमेकासोबत कनेक्ट होतात आणि वापस रोटेशनल मोशन चालू होऊन जातं त्यांचं, वापस हे गिअर्स फिरायला लागतात जसं आपण त्यांना जॉईन केलंय क्लच दाबून। ओके, तर हे बघा याच्यात काय असतं, ट्रान्समिशन गिअर आलो आहे आपण बघायला। आता ट्रान्समिशन गिअर्स काय असतात बघा व्यवस्थित, डिफरंट शाफ्ट माउंट केलेले असतात बरं का त्या ट्रान्समिशन सिस्टीममध्ये। डिफरंट शाफ्ट्स या इंजिनच्या दुसऱ्या स्टेजमध्ये माउंट केलेले असतात। आपण बघितलं असं, पहिलं इंजिन, क्लच, नंतर मग असले ट्रान्समिशन गिअर होते। ओके, बघितलं? ट्रान्समिशन गिअर काय काम करतं, अ ट्रॅक्टर रन्स ॲट हायर स्पीड, पण त्याला जे मागचं चाक असतं ते कमी स्पीडमध्ये आपल्याला त्याला पळवावं लागतं का? जेव्हा तुम्ही स्पीड कमी करता ना तेव्हा तुमचा टॉर्क वाढतो। टॉर्क म्हणजे एक प्रकारची पॉवर समजून घ्या बरं का तुम्ही, तुमच्याकडे जेव्हा स्पीड घटतो ना तेव्हा टॉर्क वाढतो, तर ह्या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आपला लेस स्पीड ऑफ ट्रॅक्टर। ओके, आपण ट्रॅक्टर कमी स्पीडमध्ये का चालवतो, आपल्याला टॉर्क जास्त पाहिजे असतो, समजलं? आता बघा, दॅट इज वाय इट बिकम्स इसेन्शियल टू रिड्यूस द इंजिन स्पीड आपल्याला त्याच्यामुळेच कमी करावं लागतं। ओके, हे गिअर मेकॅनिझम जे असतात आपल्याला त्याच्यामुळे वापरतो आपण की कसं आपण स्पीड कमी करून टॉर्क इन्क्रीज करू शकतो एखाद्या गोष्टीचा। ओके, आता इफ इंजिन पॉवर इज कॉन्स्टंट, ओके, इट इज ऑब्वियस दॅट फॉर हायर टॉर्क ॲट व्हील्स लो स्पीड इज रिक्वायर्ड। हायर टॉर्क पाहिजे, स्पीड लोस करावं लागणार तुम्हाला, स्पीड लो होऊन जाते आणि हायर टॉर्कचा आपण ट्रान्समिशन गिअर ॲडजस्ट करून क्लच दाबून ॲडजस्ट करून क्लच सोडून वापस आपलं स्पीड चालू ठेवू शकतो। ओके, आता ट्रान्समिशन गिअर्स काय असतो हे बघा, डिफरंट ट्रान्समिशन गिअर असतात। तुम्ही जेव्हा अशा प्रकारचं हे लिव्हर ऑपरेट करतात ना, तुम्ही अशा प्रकारचं लिव्हर जे ऑपरेट करतात अशा प्रकारचं असतं बघा, ते अशा प्रकारचं लिव्हर ऑपरेट करतात बघा, असं त्याच्यात काय लिहिलेलं असतं, गिअरचे नंबर असतात 1 2 3 4 5 6। ओके, हे जेव्हा तुम्ही ऑपरेट करता ना तेव्हा तुम्ही काय करतात माहिती आहे का, तेव्हा तुम्ही याची पोझिशन चेंज करत असतात, कुठंतरी कोणाच्या तरी दुसऱ्यासोबत एंगेज करत असतात। आता हा इथं एंगेज झालाय बरं का, हा इथं एंगेज झालाय, तर हा नंतर काय इथं एंगेज होऊ शकतो किंवा हा तिकडे एंगेज होऊ शकतो। हे सगळं मेकॅनिझम आपण फक्त एका लिव्हरने ऑपरेट करतो, पण जेव्हा आपण लिव्हरने हे ऑपरेट करत असतो आपल्याला क्लच दाबावा लागतो, क्लचची आपल्याला गरज पडते, त्याच्यामुळे ते क्लच मेकॅनिझम असतं इंजिनची पॉवर या ट्रान्समिशन गिअरच्या मेकॅनिझमपासून वेगळी करतो आपण क्लचच्या सहाय्याने। आणि या ट्रान्समिशन गिअर आपल्याला माहितीच आहेत, अशा प्रकारचे गिअर असतात, स्पीड कमी जास्त करणे, टॉर्क वाढवणे, रिव्हर्स गिअर किंवा आपण जो काही आपल्याला डिझायर स्पीड पाहिजे त्या स्पीडला आपण सेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस मेकॅनिझम। ओके, आणि हा असला लेवर वापरून। ओके, क्लिअर? नेक्स्ट काय, डिफरन्शियल युनिट खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे। एक वेळेस तुम्हाला बाकीचं तरी इम्पॉर्टंट मला तरी वाटत नाही, पण डिफरन्शियल युनिट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वाटते मला। डिफरन्शियल युनिट्स पहिल्यांदा समजायला थोडं कठीण जातं, पण बघूया आपण तरी पण। ओके, ही जी काय असेंब्ली ना, ही असेंब्ली तुम्हाला समजणार। आता तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला नाही समजणार की कोणतं रोटेट होतंय, कोणतं काय होतंय। डिफरन्शियल युनिटचे जिकडे काही वेगवेगळे कंपोनंट आहेत ते पण तुम्हाला सांगितलं नाही समजणार, डिफरन्शियल लॉक काय नाही समजणार। आपण पुढच्या स्लाइडवरती त्याचं थोडीशी ड्रॉइंग करून बघू बरं आपल्याला काय समजतं। डिफरन्शियल युनिट काय सांगितलंय त्यांनी, स्पेशल अरेंजमेंट असते गिअरची बरं का, त्याच्यामध्ये काय असतं, रिअर व्हील जे असतात, मागचे जे टायर असतात आपल्या ट्रॅक्टरचे, त्याच्यामध्ये आपण डिफरन्शियलचा वापर करून दोघी ट्रॅक्टरचा स्पीड अल्टरनेट करू शकतो। समजा एका ट्रॅक्टरचा
एका ट्रॅक्टर आहे, त्याचं लेफ्ट साईडचं चाक, राईट साईडचं चाक. ओके, आता दोघी सेमच फिरणार ना, पण एखाद्या वेळेस असं होतं की एक स्लो फिरतो आणि एक फास्ट फिरतं, असं पण शक्य आहे आपल्या ट्रॅक्टर सिस्टीममध्ये. ओके, तर बाय द हेल्प ऑफ विच काइंड ऑफ युनिट, डिफरन्शियल युनिटच्या सहाय्याने आपण तसं करू शकतो. एक ट्रॅक्टरचं एक टायर स्लो आणि ट्रॅक्टरचं दुसरं टायर फास्ट फिरू शकतो आपण. ओके, का फास्ट फिरू शकतो, का फिरवायचं, का डिफरन्शियल युनिट वापरायचं, पुढे आपण बघू द्या. ओके, टर्निंग इफेक्ट होतो आपल्याकडे. आता टर्न घ्यायचा आहे मला, असा मी टर्न घेतोय बरं का, एखादा परपेंडिक्युलर टर्न घेतोय समजा एखाद्या रस्त्यावरून. ओके, तर मी तुम्हाला सांगू शकतो की टर्न घेताना समजा मी लेफ्ट टर्न घेतोय, तर ऑब्व्हियसली लेफ्ट टर्न घेताना माझं ह्या चाकाला स्पीड कमी लागेल आणि ह्या चाकाला स्पीड जास्त लागेल. ओके, तर मग हे कोण करणार, हे काम डिफरन्शियल युनिट करतं, मॅनेज करायचं. जर समजा तुम्ही दोघी टायरला सेम स्पीड दिला तर ते ट्रॅक्टरचा टर्न घेणं खूप मुश्किल होऊन जाणार आहे, खूप कठीण ॲडजस्टमेंट होऊन जाणार आहे त्याला. त्याच्यामुळे ट्रॅक्टरचा टर्न घेताना आपोआप डिफरन्शियल युनिट काम करतं, एका टायरचा स्पीड रिड्यूस करतं आणि दुसऱ्या टायरचा स्पीड कॉन्स्टंट किंवा वाढवून ठेवतं, असं पण सांगता येईल आपल्याला. ओके, तर डिफरन्शियलचं अजून पुढे बघूया काय. डिफरन्शियल लॉक असतं. आता समजा आपल्याला वाटते की नाही बाबा तुम्ही जे मेकॅनिझम पुरवलेलं आहे आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी त्याचा प्रॉब्लेम येतो. ओके, तर तुम्ही म्हणताल की नाही बाबा डिफरन्शियल युनिट नाही पाहिजे. ओके, तुम्ही डिफरन्शियल युनिटला लॉक लावू शकतात, त्याच्यामुळे तुमचे दोघी टायर कोणत्याही कंडिशनला सेम स्पीडने फिरणार. ओके, हे झालं डिफरन्शियल लॉकचं उदाहरण. जर आपण डायग्राम बघितली मित्र, म्हणजे एक प्रकार जर आपण विज्युअलायझेशन केलं याचं व्यवस्थित, समजा नवीन सांगतो, ट्रॅक्टरचे मोठे व्हील्स आहेत, टॉप व्ह्यूने बघूया आपण. ओके, ट्रॅक्टर टॉप व्ह्यूने बघूया. टॉप व्ह्यूने जर बघितलं हे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरचे स्मॉल व्हील पुढे आहेत. ओके, स्मॉल व्हील पुढे, बिग व्हील मागे, रियर फ्रंट व्हील्स. ओके, त्याला जर समजा आता असा टर्न घ्यायचा आहे, त्याला जर समजा आता असा टर्न घ्यायचा आहे. ओके, असा टर्न घ्यायचा आहे, त्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, कर पाहते, हे टायर जे आहे ना ते स्लो होऊन जाईल माहिती आहे का आपोआप. हे टायर स्लो होऊन जाईल आणि हे टायर फास्ट होऊन जाईल. ओके, म्हणजे फास्ट म्हणजे हा त्याचा स्पीड जो आहे तो मेंटेन ठेवेल आणि हा आपोआप स्लो होऊन जाईल. का, इथं आहे ना, इथं डिफरन्शियल युनिट असतं पोराव, इथं डिफरन्शियल युनिट असतं, इथं डिफरन्शियल युनिट असतं, ज्याचं आपण मागच्या स्लाइडमध्ये थिअरी बघितली. डिफरन्शियल युनिट असतं. ओके, इथं आपलं डिफरन्शियल युनिट असतं. हे असं वर्क करतं की ते एकदम सेन्स करून घेतं की आता बघा टर्निंग कर पाथ आहे बरं का, टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे, कोणत्या साईडला टर्न घेतोय त्या साईडचा व्हीलला तो लेस रोटेशनल मोशन देतो. ओके, विथ द हेल्प ऑफ ओनली द गिअर मेकॅनिझम, दुसरं काहीच मेकॅनिझम नाही आहे, एक गिअर मेकॅनिझम असतं. ओके, क्लिअर. आता समजा जर तुम्हाला टर्निंग इफेक्ट नाही घ्यायचा आहे, नाही अप्लाय करायचं तुम्हाला टर्निंग इफेक्ट, समजा तुमचं आता हे दोन बॅक व्हील्स आहेत, रिअर व्हील्स, हे दोन फ्रंट व्हील आहेत बरं का, त्यांचे एक्झल्स, इथं आपलं डिफरन्शियल असतंच. ओके, डिफरन्शियल इथं युनिट असतंच. ओके, तर तुम्ही म्हणणार की बाबा माझं एक चाक आहे ना खड्ड्यात अटकलेलं आहे, पण दुसरं चाक नॉर्मल रोडवरती आहे. तर मी काय करणार, याला जर मी आता डिफरन्शियलच ठेवलं जसं तसं ऑपरेटिंग बरं का, तर ते काय करणार, त्याला असं वाटेल की नाही बाबा कर पाहत आहे त्याच्यामुळे याला कमी स्पीड देणार. बऱ्याचशा वेळेस जेव्हा डिफरन्शियल काम करतं ना तेव्हा खड्ड्यातून चाक बाहेर यायला त्रास होतो, तेव्हा आपण काय करतो, डिफरन्शियल लॉक लावून टाकतो. याला आपण डिफरन्शियल लॉक लावून देतो, आपण याला डिफरन्शियल लॉक लावून टाकतो याला. ओके, डिफरन्शियल लॉक लावल्यानंतर दोघी टायर सेम गतीने फिरणार. ओके, त्याच्यानंतर मग आपोआप ट्रॅक्टर खड्ड्याच्या बाहेर, ओके, आपोआप ट्रॅक्टर खड्ड्याच्या बाहेर येऊ शकतो. ओके, याच्यासाठी आपण डिफरन्शियल लॉक वापरू शकतो किंवा त्याच्यासारखे अदर जे काही पर्पज असतील त्याच्यासाठी. ओके, क्लिअर. डिफरन्शियल समजलं तुम्हाला. टर्निंग इफेक्टमध्ये मागची जे काही चाकं असतात त्याच्यामध्ये कोणत्या तरी एका चाकाचा स्पीड रिड्यूस करण्याचं काम डिफरन्शियल युनिट करतं. डिफरन्शियल लॉक हा इफेक्ट बंद करायचं काम करतो. दोघी चाक सेम गतीने फिरायचं काम करणार डिफरन्शियल लॉक नंतर मग. ओके, फायनल ड्राईव्ह काय असते आता बघा. फायनल ड्राईव्ह बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की फायनल ड्राईव्ह असते तरी कुठे. फायनल ड्राईव्ह म्हणजे काय की शेवटी गाडी चालवणे नाही बाबा, असं नाही. फायनल ड्राईव्ह एक गिअर मेकॅनिझम आहे. फायनल ड्राईव्ह हा एक गिअर मेकॅनिझम आहे. चला बाबा बघू आता. फायनल ड्राईव्ह इज अ गिअर रिडक्शन युनिट इन द पॉवर ट्रेन्स. ओके, आता फायनल ड्राईव्ह सुद्धा एक प्रकारे गिअर रिडक्शन युनिट आहे. आपण गिअर रिडक्शन युनिट काय बघितलं, ते डिफरंट काइंड्स ऑफ गिअर होते बघा. गिअर असेंब्ली होती, तसंच असेंब्ली कुठं असते माहिती आहे का अजून. तसंच असेंब्ली आपण डिफरन्शियल कुठं बघितलं. आता समजा आपण डिफरन्शियल बघितलं,
आता मी तुम्हाला सांगतो, आता आपण फायनल ड्राईव्ह बघूया बरं का. फायनल ड्राईव्ह जर आपण बघितली तर आपल्याला समजेल की आपण डिफरन्शियल कुठं बघितलं रे. समजा हे रिअर व्हील्स आहेत, समजा हे रिअर व्हील्स आहेत. ओके, हे रिअर व्हील्स, हे फ्रंट व्हील्स. ओके, हे फ्रंट व्हील्स. आपण इथं डिफरन्शियल युनिट बघितलं. तर मग फायनल ड्राईव्ह कुठं असतं माहिती आहे का? या ठिकाणी, या जस्ट इथं डिफरन्शियल आणि रिअर व्हीलच्या मध्ये असते काय? फायनल ड्राईव्ह. फायनल ड्राईव्हचं मेकॅनिझम इथं असतं. गिअर रिडक्शन युनिट म्हणतो आपण एक प्रकारे याला. ओके, फायनल ड्राईव्ह एक प्रकारचं गिअर रिडक्शन युनिट असतं. ते आपल्याला एक डिफरन्शियल आणि रिअर व्हीलच्या मध्ये भेटतं. डिफरन्शियल किंवा रिअर व्हील, डिफरन्शियल आणि रिअर व्हीलच्या मध्ये इथं जस्ट सापडतं ते. ओके, बघूया आपल्या पिक्चरमध्ये बघूया आपण बरं कुठं दिसतं ते आपल्याला. हे बघा इथं या ठिकाणी दिसतं, या जस्ट चाकाच्या जस्ट इकडच्या साईडला. पण तुम्हाला असं सहजासहजी व्हिज्युअल होणार नाही. त्याचं काय असतं मेकॅनिझम की बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, हा जो तुमचा आता डिफरन्शियल झाला. ओके, हा डिफरन्शियल पासून काय झालेलं असतं माहिती आहे का? तुमचा जो मागचं चाक आहेत ना, तुमचे जे मागचं चाक आहेत ना ट्रॅक्टरचे, ते डिफरन्शियलने त्यांचा जो काही एक सिंगल शाफ्ट असतो ना, तो डिवाइड केलेला असतो माहिती आहे का? त्याच्यामुळेच तेव्हा शक्य आहे की एक चाक त्याच्या कॉन्स्टंट स्पीडने फिरतो आणि एक चाक त्याच्यापेक्षा कमी स्पीडने फिरतो टर्निंग इफेक्टला. ओके, हे डिफरन्शियल त्याचं काम करतं. हाफ शाफ्ट इकडे तयार करतो, हाफ शाफ्ट इकडे तयार करतो, डिफरन्शियल युनिट. आता विषय काय असतो की बऱ्याचशा वेळेस इथून जे असतं ना, इथून डायरेक्ट या चाकाला कनेक्शन नसतं. हे जे काही रिअर व्हील आहे ना, व्हील, आता तुम्ही म्हणणार की सर इथं डिफरन्शियल झाला, हा शेवटी आता लास्टवाला शाफ्ट झाला, इथून तर आपल्या पॉवर आपल्या चाकाला भेटणार आहे, नाही भेटत. तर कसं आहे, इथं आपल्याला येतं फायनल ड्राईव्ह. ते फायनल ड्राईव्ह काय करणार आहे, इथं छोटीशी गिअर मेकॅनिझम असतं. ओके, आता इथं बघू, छोटेसे गिअर मेकॅनिझम होतं. इथं छोटेसे गिअर मेकॅनिझम असतं. स्पर गिअरची जोडी असते इथं, बरोबर? स्पर गिअरची जोडी असते. गिअर कसे असतात आपण बघितलं ना, गिअर कसे असतात, हे असले स्पर गिअर असतात. ओके, काय विषय नाही, ते एकमेकांसोबत कनेक्ट असतात. समजा स्पर गिअर. ओके, गिअर मेकॅनिझम माहिती आहे ना तुम्हाला, टायमिंग गिअर सारखं. ओके, तर याला एक बुल गिअर अटॅच असतो, ओके, आणि ह्या शाफ्टला खरं तर आपलं रिअर व्हील अटॅच असतं माहिती आहे का? या शाफ्टला आपलं रिअर व्हील अटॅच असतं. स्पर गिअर, बुल गिअर याला अटॅच असतं. बुल गिअर स्पर गिअर सोबत कॉन्टॅक्ट करतं, इथं पण कॉन्टॅक्ट करतं. आणि याला खरं जो शाफ्ट असतो ना, याचा शाफ्ट इथं खरं कनेक्ट असतं आपलं रिअर व्हील. समजला का? तर याला आपण पूर्ण या असेंब्लीला म्हणतो आपला फायनल ड्राईव्ह. फायनल ड्राईव्ह मेकॅनिझम. लास्ट गिअर रिडक्शन युनिट असतं, लास्ट वन गिअर रिडक्शन युनिट असतं. ओके, आपण याची थिअरी बघूया. द ट्रॅक्टर रिअर व्हील्स आर नॉट डायरेक्टली अटॅच्ड टू द हाफ शाफ्ट बट द ड्राईव्ह इज टेकन थ्रू अ पेअर ऑफ स्पर. आपण तेच म्हणलो, ते जे हाफ शाफ्ट होते तिथं ते चाकं लावलेले नव्हते, त्याला स्पर गिअर लावले. स्पर गिअरच्या सोबत बुल गिअर लावले. जे बुल गिअर फक्त फायनल ड्राईव्हमध्ये सापडतात तुम्हाला. ओके, आणि त्या बुल गिअरच्या शाफ्टला आपले मागचे चाकं लावले आपण. ओके, बुल गिअर बघितलं, बुल गिअर आपण बघितलेला. ओके, काय विषय नाही. फायनल ड्राईव्हचा मेकॅनिझम पूर्ण झालं. फायनल स्पीड रिडक्शन युनिट येते आपलं, फायनल स्पीड रिडक्शन युनिट ते जे आपलं. त्याच्यानंतर त्याच्या पुढे कोणता फायनल स्पीड रिडक्शन किंवा स्पीड रिडक्शन युनिट कुठं माउंट केलं जात नाही. ओके, स्टेअरिंग मेकॅनिझम जर बघितलं आपण, स्टेअरिंग मेकॅनिझम. ओके, स्टेअरिंग मेकॅनिझम असतो, अशा प्रकारचे स्टेअरिंग आपण बघतो. काय काम करतं, आपल्याला आपलं व्हेकल कोणत्या डायरेक्शनला फिरवायचे, कोणत्या डायरेक्शनला मूव्ह करायचे, कोणत्या डायरेक्शनने प्रवास करायचा, स्टेअरिंग मेकॅनिझमचा वापर करतो. पण स्टेअरिंग मेकॅनिझमचा वापर करताना आपण डिफरंट त्याचे पार्ट्स पण लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, तुम्हाला विचारलं स्टेअरिंग मेकॅनिझमचे उपयोग काय आहे, तुम्ही लिहू शकता स्टेअरिंग मेकॅनिझम डायरेक्शन मूव्ह करण्यासाठी किंवा डायरेक्शन अल्टर करण्यासाठी किंवा आपला पाथ चेंज करण्यासाठी आपण वापरू शकतो. ओके, विथ द हेल्प ऑफ आवर हँड्स. ओके, बट त्याच्यात पार्ट्स काय असतात, स्टेअरिंग व्हील असतो, स्टेअरिंग शाफ्ट असतो, स्टेअरिंग शाफ्ट झाला. ओके, आता ड्रॅगलिंग कारण काय असतं, हे बघा इथे एक असेंब्ली असते.
जर हा स्टीरिंग आहे ओके, स्टीरिंग आहे ओके, स्टीरिंगपासून हा स्टीरिंग शाफ्ट झाला, ही ड्रॅगलिंग किंवा असं त्याला मेकॅनिझम असतं, ड्रॅगलिंग झाली, स्टीरिंग आर्म असतो हा स्टीरिंग आर्म ओके, ते ड्रॅग करणं, स्टीरिंग आर्मसोबत कनेक्शन ठेवणं, टायरॉड असतात, किंगपिन असते, समजा आपले हे जे काय असतं इथं असं मेकॅनिझम असतं, याच्यासोबत अजून डबल मेकॅनिझम लावलेलं असतं, म्हणजे जे काही असेंब्ली असते तुम्ही पुस्तकात फोटो पाहू शकता, त्याचं हे पार्ट्स कसे अरेंज केलेले गेलेले असतात, भले तुम्हाला हे डीपमध्ये नसतील पण हे डिफरंट कंपोनंट्स ऑफ स्टीरिंग सिस्टम आपण लक्षात ठेवावेत आणि एकदा त्याचा ओव्हरव्ह्यू तुम्ही पुस्तकातून करू शकता, एकदम सोपा पार्ट आहे हा स्टीरिंग मेकॅनिझम ओके. किंगपिन काय असते, किंगपिन इज अ पार्ट ऑफ स्टीरिंग मेकॅनिझम ओके, समजलं. मुवमेंट ऑफ स्टीरिंग आर्म अफेक्ट्स द मुवमेंट ऑफ फ्रंट व्हील, फ्रंट व्हीलचं आपण मुवमेंट अफेक्ट करतो तेव्हा जाऊन आपण आपोआप पूर्ण व्हेकलला एक मोशन देऊ शकतो डिफरंट डायरेक्शनने. क्लिअर. स्टीरिंग सिस्टम. हायड्रोलिक सिस्टम काय, आता बघा हायड्रोलिक सिस्टम एवढं मोठं वजन उचललं गेलं आहे, फक्त एका सिंगल रॉड सारखं काहीतरी त्याचं मेकॅनिझम वापरलेलं आहे त्यांनी. आता हा याच्यात हे काही सिंगल रॉड नाही आहे, हा एक हायड्रोलिक जॅक आहे, हा एक हायड्रोलिक जॅक आहे ओके. खूप सारं वजन असं उचललं गेलेलं त्याला एक साईडला डायरेक्ट. हायड्रोलिक कंट्रोल सिस्टीम बघूया व्यवस्थित. इट इज अ मेकॅनिझम, एक असं मेकॅनिझम आहे ट्रॅक्टर टू राईज, होल्ड ओर लोअर द माउंटेड इम्प्लिमेंट. एखादं इक्विपमेंट्स घेतलं, त्याला पकडलं, उचललं किंवा खाली ठेवलं, या सगळ्या गोष्टी आपण हायड्रोलिक सिस्टमचा वापर करून करू शकतो ओके, समजलं. ओव्हर ट्रॅक्टर्स आर इक्विपेड विथ हायड्रोलिक कंट्रोल सिस्टम्स फॉर ऑपरेटिंग 3 पॉइंट हिच ऑफ ट्रॅक्टर्स. 3 पॉइंट हिच, आपण एखादं रोटावेटर लावा बरं, त्याला आपण हायड्रोलिक सिस्टम त्याला जॉईन करतो, 3 पॉइंट लिंकेज आपण त्याला जॉईन करतो, तेव्हा जाऊन ते लिफ्ट होतं, लोअर होतं किंवा ते ड्रॅग केलं जातं, समजलं. हायड्रोलिक सिस्टमचं ॲप्लिकेशन ओके. हायड्रोलिक सिस्टम वर्क कसं करतं, एक प्रिन्सिपल आहे पास्कल लॉ नावाचं ओके. हायड्रोलिक सिस्टम्स वर्क्स ऑन पास्कल लॉ. आता पास्कल लॉचं स्टेटमेंट काय आहे बघा बरं. लॉ स्टेट दॅट pressure applied to an enclosed fluid is transmitted equally in all direction. जर समजा काय विषय नाही, इथं बघूया. प्रेशर अप्लाइड इन एनक्लोज फ्लुइड, सगळं क्लोज आहे, काय कुठे ओपन आहे का, लाल फ्लुइडला बाहेर निघाल कुठे जागा आहे का, नाही आहे. प्रेशर अप्लाइड ऑन एनक्लोज फ्लुइड इज इक्वली ट्रान्समिटेड टू ऑल डायरेक्शन्स. समजा मी इथं छोट्या पिस्टनने प्रेशर लावला खाली, छोटं पिस्टन आहे, छोटं पिस्टन आहे, पण इकडून मोठं पिस्टन वरती उचललं जाईल. हा ज्याचा फायदा आहे हायड्रोलिक सिस्टमचा. छोटा फोर्स लावा आणि मोठा मुवमेंट ॲब्झॉर्ब घ्या, म्हणजे मोठा मुवमेंट तुम्ही रिझल्टंट घेऊ शकतात ओके. पास्कल लॉ झाला, हायड्रोलिक सिस्टम झाला आपलं. हायड्रोलिक सिस्टम झालं, अजून काय दिलेलं आहे त्यांनी, थांबा पॉज करा बरं. हायड्रोलिक सिस्टम, आता आपण स्टीरिंग मेकॅनिझम बघितलं, आता आपण हायड्रोलिक सिस्टम बघूया ओके. आपण आता हायड्रोलिक सिस्टम बघूया. बघा या पिक्चरमध्ये काय दाखवलेलं आहे की एक सिंगल रॉड सारखं काहीतरी युनिट आहे की जे एवढं साधं नाही, एवढं वजन ते उचलू शकत आहे माहिती आहे का, पण हा रॉड नाही आहे, हा एक हायड्रोलिक सिस्टमचा पार्ट आहे ओके. हा एक हायड्रोलिक सिस्टमचा लिव्हर आहे. आता हायड्रोलिक कंट्रोल सिस्टम म्हणजे काय, इट इज अ मेकॅनिझम ओके. मेकॅनिझम असं येते की जे ट्रॅक्टरचे जे इम्प्लिमेंट असतात ते होल्ड करणं, म्हणजे ते पकडणं, उचलणं किंवा ठेवणं, हे सगळे काम आपण हायड्रोलिक सिस्टमच्या सहाय्याने करू शकतो ट्रॅक्टरमध्ये. ऑल ट्रॅक्टर्स आर इक्विपेड विथ दिस काइंड ऑफ सिस्टम विथ 3 लिंकेज सिस्टम असतं नाही का आपल्याकडे. एखादा समजा रोटावेटर तुम्हाला लावायचे त्याच्या मागे, त्या हिच पॉईंटला हा आपला हायड्रोलिक सिस्टम इक्विपेड केलेला असतो ओके. हायड्रोलिक सिस्टम्स वर्क्स ऑन पास्कल लॉ. पास्कल लॉ काय म्हणतो की जर तुम्ही प्रेशर अप्लाइड टू अन एनक्लोज फ्लुइड, एखाद्या क्लोज भांड्यात जर तुम्ही एखादा प्रेशर अप्लाय केलं आणि त्याच भांड्याचा एखादा पार्ट जर समजा तुम्ही एनक्लोज केलेला असेल तर तिकडून लिक्विड सेम प्रमाणात बाहेर येईल ओके. तर तोच प्रेशर अप्लाय करतो आपण. हे बघा इथं अप्लाय करून बघा, जर तुम्ही स्मॉल प्रेशर एखादा इथं पिस्टनमध्ये लावला, हे लिक्विड ट्रान्सफर इथं होईल आणि हा मोठा सरफेस उचलला जाईल वरती ओके. हा मोठा सरफेस उचलला जाईल, एक स्मॉल फोर्स अप्लाय केला आणि मोठा सरफेस वरती उचलला गेला. पास्कल लॉ हाच तुम्ही व्यवस्थित बघा, हाच पास्कल लॉच्या सहाय्याने आपण हायड्रोलिक कंट्रोल सिस्टम यूज करतो ओके. क्लिअर. अजून एकदा पास्कल लॉ जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला समजेल की त्यांनी पुस्तकात असं दाखवलेलं आहे की हे बघा, बेसिक कंपोनंट्स ऑफ हायड्रोलिक सिस्टम. हायड्रोलिक सिस्टमचे कंपोनंट काय काय असतात हे बघा. हायड्रोलिक पंप असतो, हायड्रोलिक सिलेंडर अँड पिस्टन असतं, हायड्रोलिक टँक असतो बरं का, कंट्रोल वॉल, सेफ्टी वॉल्स, हाऊस पाईप अँड फिटिंग्स अँड लिफ्टिंग आर्म्स ओके. हे बघा सोपं आहे. जर समजा मी इथं ठेवलं एखादं हायड्रोलिक फ्लुइड ओके, की ज्याचा वापर करून आपण पास्कल लॉ साध्य करणार आहेत ओके.
हे जे आहे ना, हा पंप आपण याला म्हणू शकतो का? आपण याला पंप म्हणू शकतो. हे लिफ्ट करतंय खालून वरती. ओके, ते बरोबर असं वरती पाठवतंय. ओके, ते वरती पाठवतंय आपलं जे हायड्रोलिक फ्लुइड असतं ते. हा कंट्रोल वॉल्व असतो. ओके, इथून जर समजा आपलं फ्लुइड जास्त मोठ्या प्रेशरमध्ये इथं घुसतंय, हा पिस्टन मूव्ह होणार ना पुढे, हा पिस्टन मूव्ह होणार आणि वापस तो कंट्रोल वॉल्वने वापस हा हायड्रोलिक फ्लुइड विरुद्ध दिशेने पण पाठवता येऊ शकतो आपल्याला इकडून पण. ओके, तर हा पिस्टन वापस पुढे जाईल. म्हणजे पुढे मागे फोर्थ अँड बॅक ॲक्शन जर झाली पिस्टनची, कशामुळे? पुढे एकदा ऑइल सोडलं, मागून एकदा ऑइल सोडलं, पुढून एकदा ऑइल सोडलं, मागून सोडलं. ओके, हायड्रोलिक ऑइल. तर मग आपलं पिस्टन मूव्ह करणार. एकदा पिस्टन मूव्ह झालं रे झालं, ह्या ज्या लिंक्स असतात ना त्या पण एका रिस्पेक्टेड मोशनमध्ये मूव्ह होतात. आणि इथे जर तुम्ही एखादं वजन लावलं तर ते वेट ते उचलू शकतं मेकॅनिझम. ओके, इथं एखादं वेट लावलं ते याच्या रेसिप्रोकेटिंग मोशनमुळे हे वेट इथून उचलू शकतं काहीतरी. ओके, तर बघा इथं पण एक एक्झाम्पल दिलेलं आहे की एक ॲनिमेटेड एक्झाम्पल आहे बरं का, तुम्ही लक्षात घ्या. ऑइल इथून घेत आहेत, इथं येते. ओके, ऑइल इथून घेता इथं आलं का पिस्टन तिकडे जातो आणि हेच ऑइल जर इथून टाकलं त्यांनी बॅक साईडमधून, पिस्टन पुढे येतं. फोर्थ अँड बॅक मुवमेंट पिस्टनची झाली आपल्या डिझायरवर, एखादं जे काय असेल ते आपलं साध्य होणारची. ओके, आता हायड्रोलिक पंप ड्रॉज अप ऑइल फ्रॉम द ऑइल रिझर्वायर. एखादा ऑइल रिझर्वायर दिलेला असतो त्याला. ओके, आपण हे जे कंपोनंट असतात याचा वापर कसा करतो हे दिलेलं आहे. एखादा ऑइल रिझर्वायरमधून एखादा हायड्रोलिक पंप ते हायड्रोलिक ऑइल घेतं, रिसिव्ह करतं, कंट्रोल वॉल्व वापरतात तिथं की किती प्रमाणात आपण प्रेशर जनरेट करायचं आहे, किती प्रमाणात आपल्याला वेट लिफ्ट करायचं आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून आपण हायड्रोलिक सिस्टम ऑपरेट करतो. आता फ्रॉम द कंट्रोल वॉल्व द ऑइल गोज टू द हायड्रोलिक सिलेंडर. ओके, टू ऑपरेट द पिस्टन. पिस्टन ऑपरेट झालं विच इन टर्न राइजेस द आर्म्स. पिस्टन ऑपरेट झालं, ऑब्विसली पिस्टन ऑपरेट झालं का पुढचा जो काही आर्म आहे तो राईज किंवा उचलला जाणार किंवा ठेवला जाणार. ओके, द इम्प्लिमेंट्स अटॅच विथ द आर्म्स आर लिफ्टेड अप. ऑब्विसली पिस्टन मूव्ह झालं, ते जे काही इक्विपमेंट त्याला अटॅच झालेलं आहे ते पण उचललं जाणार आहे. ओके, क्लिअर. ब्रेक काय विषय? हे बघा, ब्रेकचा असा विषय असतो की समजा ब्रेक इज वर्किंग ऑन फ्रिक्शनल लॉ. ओके, फ्रिक्शनल प्रिन्सिपलचा वापर करून आपण ब्रेक कधी पण यूज करतो. आता मला सांगा, एक चाक कंटिन्यू रोटेट होते, एका सायकलचं चाक कंटिन्यू रोटेट होते, तर आपण काय करतो माहिती आहे का? आपण ते ब्रेक लावतो. ते ब्रेक आपण बघतो, ते ब्रेक त्याच्या कंटिन्यू रोटेटिंग टायरच्या आपल्या याच्या त्या स्टीलच्या केसिंगला असे चिपकतात. चिपकल्यानंतर त्यांचं घर्षण तयार होतं आणि ते शेवटी चाक थांबतं. फ्रिक्शनल लॉवरती आपला ब्रेक वर्क करतो. ओके, आता या ट्रॅक्टर किंवा कार्स जे काही असतात त्यांचं काही ब्रेकचं मेकॅनिझम असं असतं का? त्यांचं वेगळं असतं थोडंसं. ओके, चला बाबा आपण इथं बघूया. माउंटेड ऑन ड्रायव्हिंग एक्झल. ड्रायव्हिंग जो एक्झल असतो, ऑब्विसली जे काही मूव्हिंग असतं की ज्याच्यामुळे चाक फिरतं त्या एक्झलवरती आपला हा ब्रेक माउंट केलेला असतो. ओके, तो ब्रेक तिथं ॲप्लाय केलेला असतो. ब्रेकची असेंब्ली आपल्या कशावर माउंट केलेली असते? ड्रायव्हिंग एक्झलवरतीच माउंट केलेली असते. ओके, आता तर टर्निंग ऑफ ट्रॅक्टर ड्युरिंग फील्ड वर्क ऑन लॉक टुगेदर बाय मीन्स ऑफ लॉक. ओके, आता मग काय होतं बऱ्याचशा वेळेस की आपण जेव्हा आपण डिफरंट ऑपरेशन परफॉर्म करत असतो तेव्हा जर समजा आपण ब्रेक पेडल दाबला तर मग आपण काय होतं, अचानक स्पीड कमी होतो आणि ट्रॅक्टर जागेवरती थांबतो. ओके, का? ब्रेकमुळे. ते कसं वर्क करतं ते बघूया. पहिले आपण बघूया की टाईप्स ऑफ ब्रेक्स. ब्रेकचे प्रकार पण असतील, काहीतरी असतात. मेकॅनिकल ब्रेक असतो, हायड्रोलिक ब्रेक असतो. ओके, मेकॅनिकल ब्रेकमध्ये काय होणार आहे? इंटरनल एक्सपांडिंग शो टाईप आणि सेकंड वन इज द एक्सटर्नल कॉन्ट्रॅक्टिंग शो टाईप. बघा ना कसे नाव भारी त्यांचे, बघा तुम्ही. जे इंटरनल आहे तो एक्सपांड होणार आहे, जो इंटरनल आहे तो एक्सपांड होणार आहे आणि जो एक्सटर्नल आहे तो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. असे यांचे दोघांचे नाव आहेत. ओके, होतं काय त्याच्यात बेसिक गोष्ट जर बघितली आपण मेकॅनिकल ब्रेकवरती येऊ वापस आपण. ओके, मेकॅनिकल ब्रेक बेसिकली काय करतो हे बघा. ब्रेक दाबला तुम्ही, ब्रेक पेडल दाबला तुम्ही, हे जे काही लिव्हर हे काय जे काही त्यांचे रिस्पेक्टेड मोशनने ते उचलले जातात किंवा बॅक अँड फोर्थ करतात, त्या लिव्हरच्या मोशनमुळे इथं काहीतरी असं मुवमेंट घडणार की इथं जो काही स्प्रिंग आहे ना ती एकतर दाबली जाईल किंवा एकतर ती मूव आउट होईल, एकतर ती पसरेल एकतर दाबली जाईल. मग त्याच लॉवरती आपण ब्रेक वापरू शकतो. समजा एखादं रोटेटिंग ड्रम आहे आणि त्याला जर तुम्ही समजा बाहेरून पुश केलं दोघी साईडने, बाहेरून तुम्ही म्हणजे एक्सटर्नल कॉन्ट्रॅक्टिंग केलं समजा, तो रोटेटिंग ड्रम थांबणार ना, फ्रिक्शन होईल ना त्याच्यामध्ये. रोटेटिंग ड्रम आहे त्या ड्रायव्हिंग एक्झलचा, त्याला जर तुम्ही बाहेरून पुश केलं एखाद्या मेकॅनिझम वापरून तर ते घर्षण होईल त्याच्यामध्ये आणि ते अचानक थांबेल. ओके, आणि जर समजा तुम्हाला इंटरनल एक्सपांडिंग करायचं आहे, रोटेटिंग ड्रम घ्यायचा, रोटेटिंग ड्रमच्या मध्ये अशी असेंब्ली लावायची की ते एक्सपांड होईल. एक्सपांड म्हणजे थोडंसं त्याला मधून बाहेर घासेल. ओके, म्हणजे एखादा ब्रेक ड्रम आहे बरं का हा,
आता हा याला असं बाहेर बाहेर ढकललं जाईल आणि हे समजा असं मूव्ह होतंय. ओके, हा जेव्हा बाहेर ढकलला जाईल तेव्हा याला घर्षण होईल आणि आपोआप हा ब्रेक ड्रम आपला रोटेटिंग ड्रम थांबणार आहे विथ द हेल्प ऑफ अप्लाइड ब्रेक्स. ओके, क्लिअर. देन दिस वॉज द मेकॅनिकल ब्रेक सिस्टम. पॉवर टेक ऑफ काय असतो, पीटीओ आपण म्हणतो. पीटीओ काय आहे, पीटीओ पॉवर ट्रान्समिट करतो एखाद्या स्टेशनरी इक्विपमेंटला किंवा दुसऱ्या आपल्या रोटावेटरसारख्या कल्टिवेटरसारख्या इक्विपमेंट्सला. ओके, हे बघा प्रत्येक ट्रॅक्टरच्या मागे असा एक प्रकारचा छोटासा आहे ना एक ड्रायव्हिंग एक्झल असतो, एक छोटासा प्रकारचा एक ड्रायव्हिंग एक्झल असतो. त्याचं असं काहीतरी स्ट्रक्चर दिसतं, त्याला स्प्लाईन असतात, त्याला असे म्हणजे असं पॅरलल खड्डे केलेले असतात की जेणेकरून आपल्याला एखादा शाफ्ट त्याच्यावरती रिकनेक्ट करता येईल. ओके, आणि ते मोशन आपण दुसऱ्या एखाद्या मशीनला ट्रान्सफर करू शकतो. पीटीओचं हेच काम आहे खरं तर. एक्सटर्नली स्प्लाईन असतो, हे जे स्प्लाईन स्ट्रक्चर असतं बघा, एक्सटर्नली स्प्लाईन असतं. ओके, रिजिड गार्ड फिटेड. आता हे काय असतं, हे ना असं मोकळं नसतं, याच्यावरती काहीतरी असं गार्ड लावलेलं असतं की कोणाचा हात लागू नये, कोणाचा पाय लागू नये, त्यासाठी. ओके, सेफ्टीसाठी. ओके, आता अमेरिकन स्टँडर्ड ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगनुसार काय आहे की पीटीओ जो असतो ना त्याचा स्पीड असतो 540 ±10 RPM. 540 रिव्होल्युशन पर मिनिट हा बेसिकली एक स्पीड दिलेला गेलेला आहे, सजेस्ट केलं गेलं आहे ॲज पर द ASAE. ओके, क्लिअर झाला पीटीओ, पॉवर टेक ऑफ. आणि याचा वापर आपण कुठे करतो, दुसऱ्या एखाद्या इक्विपमेंट्सला पॉवरची जेव्हा गरज असते तेव्हा आपण याचा वापर करून त्या इक्विपमेंटला रोटेशनल मोशन देतो. ओके, क्लिअर. क्राउलर ट्रॅक्टर बघूया आता आपण. क्राउलर ट्रॅक्टर. आता क्राउलर ट्रॅक्टरमध्ये आपण पहिले व्हील ट्रॅक्टर बघितले. व्हील ट्रॅक्टर म्हणजे जे काही जनरल पर्पज, स्पेशल पर्पज होते ते बघितलेले आपण. आता क्राउलर ट्रॅक्टरमध्ये व्हील्स नाही आहेत, पण क्राउलर ट्रॅक्टरमध्ये असं काहीतरी व्हीलिंग मेकॅनिझम, चेन टाईप म्हणू शकतो आपण याला. ओके, चेन टाईप म्हणू शकतो आपण याला. ओके, आता इट इज डिझाईन टू सिक्युअर गुड अधेशन. चांगलं ते जमिनीवर पकड बनवण्यासाठी असं मेकॅनिझम आपण वापरतो ट्रॅक्टरच्या व्हीलसाठी. ओके, हायड्रोबार आपण तयार करू शकतो, हायड्रोबार पूल आपण तयार करू शकतो. डिफिकल्ट फील्ड असतात, काही काही जागा अशा असतात की आपल्याला नॉर्मल ट्रॅक्टरचे चाकं तिथं आपण वापरू शकत नाही ट्रॅक्टरसाठी. ओके, त्यावेळेस आपण असं काहीतरी मेकॅनिझम वापरून ट्रॅक्टर रन करत असतो. ओके, प्रोव्हाइड्स लार्ज एरिया ऑफ कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंडसोबत. याचा बघा ना किती कॉन्टॅक्ट झालेला, इथून तर इथपर्यंत. ओके, इथून तर इथपर्यंत आडवा पण आणि लांबट पण. ट्रॅक्टरचा फक्त तो एक पॉईंट टेकलेला असतो चाकाचा, तेवढाच कॉन्टॅक्ट एरिया झालेला असतो. ओके, आता बघा युजफुल ॲट प्लेसेस वेअर अडिशन इज डिफिकल्ट अँड रोलिंग रेजिस्टन्स इज हाय. सरकतं चाक अचानक स्लाईड होतं, त्याच्यामुळे आपण असे चाकं वापरू शकतो. ओके, नॉर्मल चाकं आपले स्लाईड होतात त्या जमिनीवरती, आपण असे चाकं त्या ठिकाणी वापरू शकतो. मोस्ट सुटेड फॉर हेवी वर्क. कठीण कामांसाठी आपण असले ट्रॅक्टर वापरतो, कठीण कामांसाठी आपले असं ट्रॅक्टर वापरले जातात. स्पेशली अर्थ मुव्हिंग वर्क जे काय असतं आपण खाणींमध्ये बघतो. मोस्ट ऑफ द अर्थ मुव्हिंग म्हणजे काही माती किंवा खाणकाम असतं, त्या ठिकाणी आपण असे ट्रॅक्टर बघू शकतो. ओके, किंवा बर्फाळ प्रदेशात आपण असं ट्रॅक्टर बघू शकतो. इट इज यूज फॉर ऑल टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर वर्क्स विथ हेवी इम्प्लिमेंट्स. एखादा हेवी इम्प्लिमेंट्स आहे खूपच, तिथं आपण त्याचा यूज करू शकतो. ओके, क्लिअर झालं. असं दिसतं काहीतरी क्राउलर ट्रॅक्टर. ओके, तर क्राउलर ट्रॅक्टर झाला आपला. तर नेक्स्ट बघूया पॉवर टिलर. आपण मागे पण सेम इमेज बघितलेली होती. पॉवर टिलर हे खूप भारी गोष्ट आहे, आपण स्मॉल लँड होल्डिंगसाठी आपण याचा यूज करू शकतो. पॉवर टिलर वॉकिंग टाईप ट्रॅक्टर असतं एक प्रकारचं, आपण बघितलेलं पॉवर टिलर इज वॉकिंग टाईप ट्रॅक्टर. ओके, पॉवर टिलरमध्ये इंजिन असतं, ट्रान्समिशन गिअर असतात, क्लच असतो. त्याला पॉवर टिलरच्या क्लचला डॉग क्लच असं म्हणतो आपण. पॉवर टिलरच्या क्लचला डॉग क्लच असं आपण म्हणतो. ओके, रोटरी युनिट असतं. कुठं असतं रोटरी युनिट? आता मला एक सांगा, हे तर चालतं तर आहे, याला इंजिन स्पीड देते की त्याचं चाक फिरेल, पण अजून काहीतरी आहे याच्यात. याच्या खाली जे आहे ना एक रोटर असतं, हे बघा इथं ब्लेड दिसतात का, इथं ब्लेड, ते रोटर बरोबर त्याची पडलिंग करून घेतात, त्या रोटरमुळे त्याची पडलिंग होते. याला आपण म्हणतो पॉवर टिलर. ओके, समजलं का? याच्यात मग रोटरी युनिट कसं काम करतं, याच्या खाली असतं, बॉटमला असतं. ओके, याच्यात आपण डिफरंट काइंड ऑफ युनिट जोडू शकतो रोटेशनसाठी. आता ऑल पॉवर टिलर्स आर फिटेड विथ अन IC इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन आर प्रेझेंट इन ऑल पॉवर टिलर्स. ओके, क्लिअर झालं. ॲट प्रेझेंट मेक्स लाईक कुबोटा जे काय असतं आपलं त्यांचं पॉवर टिलर असतं, मिटसुबीचं पॉवर टिलर असतं, कृषीचं असतं. ओके, डिझेल इंजिन यूज करतात ते. डिझेल इंजिन IC इंजिन असतं की ज्यात आपण डिझेल फ्युअल वापरू शकतो. ओके, क्लिअर. द इन्फ्लेशन प्रेशर ऑफ रेंजेस फ्रॉम. आता जर तुम्हाला विचारलं की ह्या पॉवर टिलरबद्दल काहीतरी स्पेसिफिकेशन सांगा बरं. स्पेसिफिकेशन जर सांगितली तर या टायरचे, हे आता पडलिंग टायर लावले, केज व्हील लावलेलं याला, पण नॉर्मल आपल्या ॲग्रिकल्चर लँडवरती जर आपण ते टायर वापरतो ते आपल्या ट्रॅक्टरसारखं असतं त्याला. ओके, तर त्याला इन्फ्लेशन प्रेशर आपण किती असतं 1.1 to 1.4 kg/cm². लक्षात घ्या बरं का, इम्पॉर्टंट टर्म आहे, हे विचारू शकतात एक्झाममध्ये. 1.1 to 1.4 kg/cm² एवढा प्रेशर त्याचा इन्फ्लेमेशन असतो टायरचा. ओके, लक्षात ठेवा.
रोटरी युनिट जे असतं ते कसं असतं, पॉवर टिलर्स हॅव अ रोटरी युनिट फॉर फील्ड ऑपरेशन. रोटरी युनिट सगळ्यात इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहे आपला पॉवर टिलरचा. ओके, समजलं. मोस्ट ऑफ द ऑपरेशन आपण याच्याने करू शकतो स्मॉल लँड होल्डिंगसाठी. सो आपण ट्रॅक्टरबद्दल खूप इन्फॉर्मेशन बघितली आहेत. तुम्हाला ट्रॅक्टरचे काही डिफरंट युनिट होते फ्रॉम स्टार्ट ऑफ द इंजिन टू एंड ऑफ द पॉवर टेक ऑफ. ओके, टू द एंड ऑफ द पॉवर टिलर काय असतं ते पण आपण बघितलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला या प्रत्येक गोष्टीबद्दल थोडेफार तरी इंट्रोडक्शन भेटलं असेल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थँक्यू सो मच.